धनुर्विद्येमध्ये प्रवीण असलेला एक तरुण अनेक स्पर्धा जिंकून एका खेडेगावामध्ये येतो. त्या खेडेगावामध्ये धनुर्विद्येमध्ये अनेक स्पर्धा जिंकल्यामुळे त्याच्या विजयाची चर्चा असते. परंतु या चर्चेबरोबर त्याच्या मनामध्ये कुठेतरी अहंकाराची देखील किनार नक्कीच असते. या गावामध्ये एक जैन गुरु राहत असतात. अतिशय उत्तम धनुर्धर असतात आणि त्यांच्या कलेविषयी ऐकून हे उत्तम धनुर्धर आहे, कदाचित या तरुणाच्या मनामध्ये आपल्या गुरूंना एक आव्हान देण्याचा देखील प्रयत्न असतो. आणि हे गुरु अगदी शांतपणे जैन पद्धतीचा स्वीकार करत असल्यामुळे ते आव्हान स्वीकारतात आणि गावाच्या चौकामध्ये एक लक्ष घातलं जातं आणि सर्वांच्या नजरा त्या धनुर्धरावर असतात. आणि ज्यावेळेस त्या लक्ष्यावर पहिलाच बाण हा तरुण मारतो, अचूक लक्ष्याचा वेध घेतो, सर्वांच्या काळजाला भेटतं. त्याच आत्मविश्वासाने दुसरा बाण तो लक्ष्यावर सोडतो आणि ज्या पहिल्या बाणालाच तो अगदी अर्ध्यावरून त्याचा वेध घेतो आणि डेफिनेटली प्रेक्षक अगदी त्याचं टाळ्या स्वागत करू लागतात. तरुणाने ज्या पद्धतीनं गुरुकडे पाहत असताना त्याच्या मनामध्ये कुठेतरी गर्व लपलेला होता आणि त्याला इनडायरेक्टली गुरुला हेच सांगायचं होतं की गुरु, तुम्ही हे करून दाखवा. ज्या पद्धतीनं मी हे केले तुम्ही करून दाखवा. गुरु होते, जैन गुरु होते, एक शब्दही न बोलता त्यांच्या खुणेनं त्यांनी त्या तरुणाला आपल्या मागे यायला सांगितलं. आणि हा उत्सुकी तरुण जो काही होता आणि काही जिज्ञासू लोक होती, गुरुच्या पाठोपाठ डोंगराच्या दिशेने निघाली. ते उंच एका डोंगरावर गेली. उंच डोंगराच्या पुढे नदी होती. दरीमध्ये ती नदी वाहत होती आणि त्या नदीला क्रॉस करण्यासाठी एक लाकडाचा होंडका होता. नदीचं पाणी संतपणे वाहत होतं. आता ती दरी पार करण्यासाठी नदीच्या थ्रू एक अरुंद आणि डुगुमणारा जो काही ओढक्याचा सारखा जो काही आपण म्हणूया की ओंडका होता किंवा पुलासारखं साधन त्या नदीला पार करण्यासाठी, पण ते थोडंसं डळमळीत होतं. गुरुने निर्धाराने त्या पुलासारख्या साधनावर पाय ठेवला आणि सावधपणे मध्यभागी पोहोचले आणि खांद्यावर अडकवलेले जे काही धनुष्य होतं ते धनुष्य गुरुजींनी काढलं, जैन गुरुंनी काढलं, ब्रांड पत्तीच्यावर किंवा त्या दोरीवर ठेवला आणि दूरवर झाडावर असलेल्या कोणेवर तो अचूक बाण मारला. आणि त्याच डुलडुलत्या पुलावरून अगदी स्थिरपणे गुरुजी हे मागे आले. त्या पुलावरून येत असताना ते तरुणाच्या पुढे उभे राहिले आणि त्यांनी अतिशय मिस्किल नजरेनं त्या तरुणाला देखील अशाच पद्धतीचा पराक्रम करून दाखवायला सांगितलं. आता या ठिकाणी पहा, नदी पार करण्यासाठी जो काही पूल होता तो डळमळीत होता, दोरीने बांधलेला होता. तरुण देखील त्याच आत्मविश्वासानं उभा राहतो, त्या पुलावरून जातो. पाय ठेवताच तो पूल पूर्णपणे हादरतो, थोडासा हलायला लागतो आणि खाली जर पाहिलं तर अतिशय खोल अशी दरी होती. ती दरी त्याच्या मनामध्ये कुठेतरी धाकधूक निर्माण करत होती. प्रत्येक डुकडुक करणाऱ्या हालचालीनं त्याचा थोडासा आत्मविश्वास कोसळत होता. मध्यभागी तो तरुण गेलाच, परंतु आपण घाबरणार, जो पूल ज्या पद्धतीने हालत होता ते पाहून तो तिथूनच उतरला की नाही, मी हे करू शकत नाही, मला खूप भीती वाटते आणि हा पूल देखील दगदग करतोय, डुकडुक करतोय, हालतोय. त्याच वेळेस गुरुंनी त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून शांतपणे उत्तर दिलं, मित्रा, तुझ्याकडे धनुर्विद्या शिकायचं कौशल्य आहे, पण तू मनावरचा ताबा ठेवायची कला अजूनही आत्मसात केलेली नाही. जोपर्यंत मनावर नियंत्रण मिळवता येत नाही तोपर्यंत कठीण वाटणारं काम सोपं करणं हे अशक्यच आहे. गुरूंचा संदेश हा खूप महत्वाचा होता, मनावर नियंत्रण ठेवणं. गुरूंच्या या शब्दानं त्या तरुणाच्या जो काही त्याचा गर्व होता, मी सर्व काही करू शकतो, त्याला कुठेतरी हादरा बसला. पण हादरा बसल्याबरोबर आपल्यातील जी काही उणिवा होती त्या उणिवांची जाणीव झाली. कौशल्य तर त्याच्याजवळ होतं, धनुर्विद्यामध्ये होता, स्पर्धा जिंकल्या होत्या, पण त्या कौशल्याच्या भीतीच्या आशाने उपयोगी पडण्यासाठी मनावर ताबा ठेवणे सर्वात आवश्यक होतं. स्पर्धेमध्ये, परीक्षामध्ये आपल्याला भीती वाटते आणि त्या भीतीच्या ठिकाणी आपल्या मनाला डायरेक्शन करणारं आपलं एक स्ट्रॉंग मन लागतं. मित्रांनो, ह्या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो? फक्त कौशल्य असून उपयोग नाही. कठीण प्रसंगी, परीक्षेच्या वेळी मनावरचा ताबा आणि आपल्याला संयम राखता आला पाहिजे. कुठलीही जरी अडचण असेल तर आपण सहज मात करता येते. खरा विजय हा फक्त कौशल्याचा नाही, कुठल्याही प्रोफेशन मध्ये
तर मनाच्या ताब्यावरचा असतो. आज एक कन्सल्टंट थेरापिस्ट म्हणून काम करत असताना, काउन्सिलर म्हणून काम करत असताना मी प्रत्येक सेशन्समध्ये कदाचित तुमच्याकडे एक स्ट्रॉंग कौशल्य असू शकेल, पण त्या कौशल्याचं ज्यावेळेस आपल्याला अप्लाय करण्याचा वेळ येते त्यावेळेस आपल्या मनावर कंट्रोल असणं गरजेचं असतं. आणि मनावर कंट्रोल कशा पद्धतीने ठेवावं, त्याच्या कुठल्या वैज्ञानिक पद्धती आहे ती जाणून घेण्यासाठी डेफिनेटली कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कॉमेंट करा. मलाही तुमच्या कॉमेंटला उत्तर देणं मनापासून आवडेल. आणि या विद्यार्थ्यांसारखं कौशल्य हस्तगत झालं म्हणून अहंकार न करता त्या कौशल्याबरोबर मला माझ्या मनावर नियंत्रण कसं करता येईल हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद.